आज पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकांचा जो निकाल आहे तो लागतोय। आता जवळपास संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि त्यामुळे दिवसभरात नेमकं कुठे काय घडलं, कुठे राडा झालेला आहे, मतमोजणीवरून कुठले शहराध्यक्ष पडले, कोणता मोठा नेता पडला आणि कोण विजयी झालं, हाय व्होल्टेज लढतीमध्ये हे आता आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात विजयापासून करूया तर ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त टार्गेट केले गेलं, सर्वात जास्त टीका केली गेली तो म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मधून। कारण की सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं होतं, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे प्रभाग क्रमांक 23 मधून विजयी झाल्याची माहिती मिळते। सोनाली आंदेकर विरुद्ध रवींद्र धंगेकर यांची पत्नी जी आहेत प्रतिभा धंगेकर यांच्यात लढत होती। काटेकी टक्कर अशी झाली असं आपण म्हणू शकतो आणि अखेर सोनाली आंदेकर या जेलमधून निवडणूक लढवत असून देखील त्या यात विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे नंतरनं बघायला गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून काँग्रेसचा हात धरलेले प्रशांत जगताप हे विजयी झाले आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता शहर अध्यक्षांचं म्हणायला गेलं तर बरेच पक्षांचे शहर अध्यक्ष हे पडलेले देखील आहेत। त्यात बघायला गेलं तर अजित पवार गटाचे जे सुभाष जगताप आहेत त्यांचा पराभव झालेला आहे, मनसेचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांचा पराभव झालेला आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष आहेत व संजय मोरे यांचा देखील पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे फक्त काँग्रेसचे शहर अध्यक्ष आता निवडून आलेले आहेत। 27 जो प्रभाग क्रमांक आहे ज्यात भाजपचे शहर अध्यक्ष आहेत त्याचा निकाल देखील थोड्या वेळातच लागेल आणि जवळपास त्यांचा विजय देखील निश्चित मानला जातं। तर दुसरीकडे नाना भानगिरे यांचा देखील विजय होईल का नाही हे काही खात्रीशीर रित्या सांगता येत नाही। आता या सगळ्यात पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी राडे देखील झाल्याचं पाहायला मिळतं। सगळ्यात पहिला राडा जो झाला तो म्हणजे प्रभाग क्रमांक 25 मध्ये झाला, जिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील यांनी खूप मोठा आणि त्यांच्यासोबतच मनसेचे जे होते भोकरे यांनी देखील तिथं खूप गोंधळ घातला। त्यांचा असा आरोप होता की मतमोजणी जी आहे ती योग्य पद्धतीने होत नाही आणि त्याच्यानंतर ते तिथे बराच काळ बसून राहिले आणि अखेर बाहेर येत मतदान मोजणीवरती बहिष्कार टाकत असल्याचं आपल्याला त्यांनी सांगितलं आणि तसं विधान केलं आणि त्यातून बाहेर पडला। रुपाली ठोंबरे पाटील यांचा देखील प्रभाग क्रमांक 25 मधून पराभव झालेला आहे। तिथे देखील भाजपचे 4ही उमेदवार म्हणजे भाजपचा संपूर्ण पॅनल जो आहे ते निवडून आलेला आहे। आता फक्त अशा मोठ्या नेत्यांचेच नाव घ्यायचे झाले तर सर्वप्रथम आपण ज्यांचं नाव घेऊ इच्छितो ते म्हणजे आबा बागुल यांचं। 6 वेळा ते नगरसेवक राहिलेले आहेत, यंदा 7व्यांदा देखील ते नगरसेवक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता। प्रभाग क्रमांक 36 मध्ये त्यांची लढत होती ती महेश बाबळे यांच्यासोबत, मात्र महेश बाबळे यांचा तब्बल 4000 मतांनी जो आहे तो विजय झालेला आहे आणि 7व्यांदा नगरसेवक होण्याचं आबा बागुल यांचं स्वप्न जे आहे ते भंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 22 मध्ये अविनाश बागवे जे आहेत त्यांचा देखील पराभव झालेला आहे। अवघ्या 45 मतांनी त्यांचा पराभव झाला, त्याच्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, मात्र फेर मतमोजणीत देखील त्यांचा पराभव झाल्याचं घोषित करण्यात आलं। त्याच्यानंतर ठाकरे गटाचं बोलायचं झालं तर ठाकरे गटाचे वसंत मोरे जे आहेत ते देखील त्यांचा देखील पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे फक्त पराभव नाही तर दारुण त्यांचा पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्यात पाहायला गेलं तर आता संध्याकाळपर्यंत कुठेतरी आपल्याला चित्र हळूहळू स्पष्ट होतंय की पुणे महापालिकेवरती भाजपचीच सत्ता येणार, कारण की जवळपास 50च्या वर ज्या जागा आहेत त्या भाजपने जिंकलेल्या आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस जो विरोधक असं मानत होता किंवा समजत होता त्यांना आता 5:30 संध्याकाळपर्यंत फक्त 15 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे। म्हणजे अजित पवारांनी कुठे मोठ्या घोषणा केला होता त्याची साथ कुठेतरी पुणेकरांनी दिलेली नाही असं पाहायला मिळतंय। फक्त 15 जागांवरती ते आता विजयी झालेले आहेत। अजित पवारांचेच शहराध्यक्ष पडलेले आहेत आणि दुसरीकडे फक्त ठाकरे गटाचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे। या सगळ्यात महाविकास आघाडी कुठे असा देखील प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय, कारण की ना मनसेच्या जागा निवडून आलेल्या आहेत, ना जास्त ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या आहेत, नाही काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी कुठे असा प्रश्न उपस्थित होते। तो दुसरीकडे आता चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय की पुणे महापालिकेवरती भाजपचाच झेंडा जो आहे तो फडकवला जाण्याची शक्यता दाट आहे। आता पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।